Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 2 ची न्यू प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि आज हा त्याचा तिसरा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठले टॉपिक बघणार आहोत ते एकदा बघून घेऊ. सगळ्यात आधी आज आपण शिकणार आहोत की इररॅशनल नंबर्स म्हणजे काय आणि याचे एक्झाम्पल्स. सो हा फर्स्ट टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 ला सुरुवात करू आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट टॉपिक कडे आपण जाऊ. फर्स्ट टॉपिक आहे इररॅशनल नंबर्स म्हणजे काय. सिंपल आधी आपण त्याची डेफिनेशन बघू. इररॅशनल नंबर्स नॉट एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ p/q. आता p/q फॉर्म कुठला आहे हा आपण लास्ट 2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं. एक्झाम्पल सांगते मी. 2/3 किंवा मग 11/27. हे कुठले नंबर्स झाले ज्यांना आपण p/q फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि अशा नंबर्सला आपण कुठले नंबर्स म्हणतो? रॅशनल नंबर्स. राईट, करेक्ट. हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंय. आता ही डेफिनेशन काय सांगते तुम्हाला की जे नंबर्स p/q मध्ये आपण लिहू शकत नाही त्यांना म्हणतात इररॅशनल नंबर्स. पुढची डेफिनेशन आहे की ते नंबर्स नॉन टर्मिनेटिंग पाहिजे आणि नॉन रिकरिंग पाहिजे. आता नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय असतं? सपोज मी हा नंबर घेतला. हा नंबर काय आहे? नॉन टर्मिनेटिंग. का? कारण याची व्हॅल्यू पुढे वाढतच चालली आहे, ती कधीच संपणार नाही. आणि रिकरिंग म्हणजे काय असतं की हा नंबर रिपीट होतोय, म्हणजेच हिला आपण कुठली व्हॅल्यू म्हणणार? नॉन टर्मिनेटिंग आहे. बरोबर, म्हणजे ही कधीच संपत नाहीये. आणि दुसरी ही व्हॅल्यू आहे रिकरिंग. पण इररॅशनल नंबर नॉन टर्मिनेटिंग तर असतो पण तो रिकरिंग नसतो. म्हणजेच सपोज मी ही व्हॅल्यू लिहिली अँड सो ऑन, आपण हिला नॉन टर्मिनेटिंग म्हणू शकतो? यस. ही रिकरिंग आहे? नाही, याला म्हणतात नॉन रिकरिंग. आता नॉन रिकरिंग आपण का म्हटलं? कारण याच्यामध्ये कुठला पण नंबर परत रिपीट होत नाहीये. सो ह्या नंबरला आपण म्हणू शकतो की हा नंबर आहे इररॅशनल नंबर. कळाली ही कन्सेप्ट? आता इररॅशनल नंबर्स मध्ये कुठल्या व्हॅल्यूज येतात ते एकदा आपण बघून घेऊ. सिंपल मी इथं लिहिते की जे इररॅशनल नंबर्स असतात ते √2, √3 किंवा मग √5 याला म्हणतात. कारण बघा, √2 जर काढला तुम्ही तर त्याची व्हॅल्यू आपल्याला जवळजवळ मिळते 1.4 समथिंग समथिंग असं. √3 काढलं तर तशाच व्हॅल्यू मिळतात ज्या नॉन टर्मिनेटिंग असतात आणि नॉन रिकरिंग असतात. आता तुम्ही विचाराल मॅम √8 येईल का? √8 सुद्धा इररॅशनल नंबर असेल. का? कारण बघा, आपण जर याला 4 × 2 केलं सो √4 काय असतं? 2 आणि हा √2 तसाच आला. हा √2 म्हणजेच इररॅशनल नंबर आहे, म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली? इररॅशनल नंबर. कळाली ही कन्सेप्ट? आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 2.2 कडे. त्याचा पहिला क्वेश्चन दिला आहे, शो दॅट 4√2 इज इररॅशनल नंबर. सो हा जो नंबर दिला आहे आपल्याला 4√2, हा आपल्याला काय दाखवायचा आहे की तो इररॅशनल नंबर आहे की नाही. आता इररॅशनल नंबर काय आहे हे आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं. इथं आपण सिंपल लिहून घेऊ की जे नंबर √2, √3, √5 असे असतात याला म्हणतात इररॅशनल नंबर्स. सिंपल. हे तुम्ही लक्षात ठेवलं तर हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होईल. आता सगळ्यात आधी आपण काय करणार? स्टेप नंबर 1 मध्ये
आपण सपोज करू की 4√2 जी दिलेली आहे ती रॅशनल नंबर आहे. हे आपण सपोज करू, म्हणजे आपण कन्सिडर करू. ओके. आता रॅशनल नंबर काय असतो हे तुम्हाला माहिती आहे. येस, की जो नंबर p/q फॉर्ममध्ये लिहितात, म्हणजेच रॅशनल नंबर काय असतो, p/q. आणि आपण काय म्हणतोय की 4√2 हा p/q फॉर्ममध्ये आहे, हे आपण सांगितलं. हे आपण कन्सिडर केलं आपल्यासाठी. ही स्टेप नंबर 2 झाली. आता पुढचं आहे स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय करणार आपण, हा 4 इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये, याला इकडं जाऊ देऊ, तो म्हणजे डिवाइड मध्ये येईल. सो ह्या साईडला हा √2 फक्त राहील आणि इकडं काय होणार मग, p डिवाइड बाय 4 मल्टिप्लाइड बाय q. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला इथंच कळून जाईल की आपला प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे. कसं? स्टेप नंबर 4. √2 हा कुठला नंबर असतो, जे आपण इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे. √2 हा असतो इररॅशनल नंबर. बरोबर, ते लिहून घेऊ आधी आपण. जर √2 इररॅशनल नंबर आहे तर मग हा पण इररॅशनल नंबर पाहिजे, कारण हे दोघं सेम आहे. म्हणून आपण सांगू शकतो हेन्स p डिवाइड बाय 4q is also irrational number. Correct? सो मी इथं फक्त नंबर लिहिते. √2 पण इरॅशनल नंबर आहे, p डिवाइड बाय 4q पण इरॅशनल नंबर झाला. म्हणजेच आपण प्रूफ करू शकतो की जो गिवन नंबर होता 4 डिवाइड बाय √2 हा पण काय झाला, इररॅशनल नंबर. सिंपल आहे. कळालं? स्टेप नंबर 1 मध्ये आपण कन्सिडर केलं की 4/√2 इज रॅशनल नंबर आहे, हे सांगितलं. रॅशनल नंबर नेहमी p डिवाइड बाय q फॉर्ममध्ये लिहितो. मग आपण या 4ला ह्या साईडला टाकलं आणि आपल्याला एक सिंपल मिळालं की √2. पण आपण ऑलरेडी बघितलंय की √2 हा इरॅशनल नंबर आहे. जर √2 इरॅशनल नंबर आहे तर त्याच्या समोरची पण व्हॅल्यू काय येणार, इररॅशनल नंबर. इथं सगळ्याच व्हॅल्यू काय आल्या, इररॅशनल नंबर आल्या. म्हणून आपण प्रूफ केलं की जो गिवन नंबर होता तो काय आहे, इररॅशनल नंबर. सो आता जाऊ आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे √5 आणि √10 ऑन नंबर लाईन. सगळ्यात आधी आपण √5 साठी बघू. तर √5 सगळ्यात आधी लिहून घेऊ आणि त्यानंतर त्याच्या खाली जेवढे पण स्क्वेअर रूट असतील ते आपण सिंपल एका लाईन मध्ये लिहून घेऊ. म्हणजेच काय येणार, √4, √3, √2 आणि √1. इथपर्यंत आपण सगळे नंबर्स लिहून घेतले. आता चेक करू की कुठले कुठले स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. 5चं तर नाही निघत. √4 किती येतं, 2. √3 ते पण नाही काढू शकत. √2 पण नाही येत आणि √1 येतं 1. सो आपल्याकडे हे 2 स्क्वेअर रूट आलेले आहेत. √4 इक्वल टू 2 आणि √1 इक्वल टू 1. इथपर्यंत कळालं? सिंपल स्टेप होती. आता आपण पायथागोरस थेरम बघणार आहोत. तुम्हाला माहिती असेल मे बी पायथागोरस थेरम काय आहे. सो पायथागोरस थेरम काय असतो, AB² म्हणजे जर एक डायगोनल असेल त्याचा स्क्वेअर घेतला तर इक्वल टू येतो AC² प्लस BC². ठीक आहे.
AB स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता हे ज्या दोन व्हॅल्यूज काढल्या आहेत आपण त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट करणार. सिंपल पुट करायचं, कुठलंही याच्यात लॉजिक यूज करायचं नाहीये. AC स्क्वेअर काय येणार आहे 2 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आपल्याकडे काय आहे 1 स्क्वेअर. सिंपल. 2 स्क्वेअर काय येतं 4 प्लस 1 स्क्वेअर काय असतो 1. सो 4 प्लस 1 काय आलं 5. म्हणजेच आपल्याकडे AB स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली आहे इक्वल टू 5. पण आपल्याला हा स्क्वेअर नको आहे, आपल्याला सिंपल AB पाहिजे. तर आपण दोघी साईडला काय देणार मग स्क्वेअर रूट. म्हणून AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट केला तर हा निघून जाईल आणि इकडं आपल्याला मिळणार AB इक्वल टू रूट ऑफ 5. आता बघा आपण कुठली व्हॅल्यू काढत होतो रूट ऑफ 5 ची आणि सेम व्हॅल्यू आपल्याला AB मध्ये मिळाली आहे. म्हणून आपण हे दोन नंबर्स इथं सिलेक्ट केले. सिंपल. कळालं आपण इथपर्यंत कसं आलं. आता नंबर लाईनवर हे व्हॅल्यूज रिप्रेझेंट करायचे. सो सगळ्यात आधी 0 लिहून घेऊ, त्यानंतर हा आला 1, नंतर 2 आलं कारण आपण फक्त 1 आणि 2 कन्सिडर केलेलं आहे. सिंपल. इथपर्यंत कळालं. आता आपण काय करणार याला नावं देऊ. सो नाव कसं देणार आपल्याला माहिती आहे की AC इक्वल टू काय होता 2 बरोबर. म्हणून मी याला काय नाव दिलं A आणि हा झाला आपला C बरोबर. A आणि C ची व्हॅल्यू काय आली मग इथं करेक्ट 2 बरोबर. आता B आणि C ची व्हॅल्यू आहे 1 पण ह्या रेषेवर तर B कुठंच नाहीये. सो आपण B कन्सिडर करणार ह्या पॉइंटवर. सो हा जो पॉइंट आहे हा काय झाला पॉइंट B. सिंपल. जर आपण पॉइंट B टू पॉइंट A कनेक्ट केलं तर आपल्याला एक लाईन मिळाली आणि ही आपण काय रिप्रेझेंट करणार याला 1 ने. सिंपल. आणि आता A आणि B कनेक्ट केलं. AB ची व्हॅल्यू काय आहे यस रूट ऑफ 5. पण आपल्याला काय सांगितलं होतं की ते नंबर लाईनवर रूट 5 रिप्रेझेंट करायचं आहे. नंबर लाईन म्हणजे काय ही लाईन जी इथं आपण लिहिली आहे याच्यावर आपल्याला रूट 5 आणायचा आहे. आता तो कसा आणणार आपण सिंपल. हा B पासून एक कर्व घ्यायचा आणि तो कर्व ह्या लाईनवर यायला पाहिजे. सो जो कर्व ह्या लाईनवर येणार त्याला पॉइंटला म्हणणार आपण रूट ऑफ 5. सो इथं आपण काय रिप्रेझेंट केलं की हा जो रूट 5 आहे हा ह्या नंबर लाईनवर कुठं येणार. त्याच्यासाठी आपण पायथागोरस थेरम यूज केला आणि ह्या पायथागोरसने आपल्याला कळालं की हा रूट ऑफ 5 ह्या 2च्या ह्या पॉइंटवर येणार. आता आपण एक लास्ट क्वेश्चन बघत आहोत या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला 3 रॅशनल नंबर शोधायचे आहेत. ते कसं फाइंड आउट करणार तर आपल्याला हे 2 नंबर दिले असतील आणि या 2 नंबरमध्ये कोणते रॅशनल नंबर येतील ते शोधायचं आहे. सगळ्यात आधी आपण काय करणार एक नंबर लाईन काढू. सो नंबर लाईन कशी असते सिंपल लाईन ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे -0.5 आणि सेकंड पॉइंट येईल 0.3. आता हा पॉइंट मी इकडं का लिहिला कारण हा 0.3 पेक्षा लहान आहे. नेहमी सुरुवात अशी होते. सो हा लहान नंबर असतो आणि इथं व्हॅल्यूज मोठ्या मोठ्या होत जातात. इथपर्यंत कळालं. ही नंबर लाईन आपण काढली. आता आपल्याला याच्यामध्ये 3 पॉइंट शोधायचे आहेत. सो इथं मध्ये कुठंतरी 0 असेल कन्सिडर करते आणि हा पुढे नंबर आला. सपोज मी इकडचे नंबर घेतले तर 0.1 येऊ शकतो 0.2 येऊ शकतो 0.299 येऊ शकतो करेक्ट. सो हे 3 नंबर आपल्याला इकडे मिळाले. आता ह्या 0च्या ह्या साईडला कुठले नंबर येणार -0.1 येऊ शकतो
त्यानंतर मग -0.2 लिहू शकतो आपण, -0.3 येऊ शकतो. सिंपल. सो आपण काय काढले, हे 2 पॉइंट्स लिहिले आणि याच्यामध्ये खूप सारे रॅशनल नंबर येतील. सो मी आता हे 6 लिहिले, तुम्हाला फक्त 3 फाइंड आउट करायचे आहेत. सेकंड क्वेश्चन दिला होता, त्याच्यात पहिला पॉइंट होता -2.3 आणि दुसरा पॉइंट आहे -2.33. सगळ्यात आधी आपण काय करणार, मग सिंपल ट्रिक आहे आपल्याकडे. आपण एक नंबर लाईन काढणार, त्याच्यामध्ये फर्स्ट येईल 2.3 आणि सेकंड नंबर येईल -2.33 आणि याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचे आहेत, 3 रॅशनल नंबर्स. सो सिंपल आहे. आता तर मला हे एक्सप्लेन करण्याची पण जास्त गरज नाहीये, तुम्हालाच समजलं असेल. पहिला येणार -2.31, दुसरा मी लिहिणार -2.319, पुढचा नंबर काय येणार मग -2.32, चौथा नंबर येणार -2.3298. जे नंबर -2.3 पेक्षा मोठे पाहिजे पण -2.33 पेक्षा लहान पाहिजे, असे सगळे नंबर्स आपल्याला ह्या 2 पॉइंट्सच्या मध्ये मिळतील. आणि त्याच्यापैकी तुम्हाला जे 3 नंबर्स आवडतात ते तुम्ही इथं लिहू शकतात. सो आज आपण या व्हिडिओमध्ये इरॅशनल नंबर काय आहे ते बघितलं आणि प्रॅक्टिस सेट 2.2 चे हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.